अगदी कडकडीत ऊन होतं. डोकं भणभणायला लागलेलं. ते फुटायच्या आत काहीतरी करायला हवं म्हणून तो विहिरीवर गेला. काहीच विचार न करता त्याने पाण्यात उडी टाकली. तो पाण्याखाली गेला आणि बसून राहिला तळाशी. असं म्हणतात की तळाशीच सगळी उत्तरं असतात, फक्त शोध घेता आला पाहिजे. तोच शोध घेत असताना अचानक त्याच्या मागे एक गाढव लागलं. ते त्याला हाका मारित होतं. गाढवाचा आवाज अगदी त्याच्या भावासारखा वाटला म्हणून त्याने मागं वळून पाहिलं तर गाढवाने जोरात लाथ मारली. ए अभ्या, उठ की आता. किती झोपतोस? कामाला जायचं का उपाशी तापाशी झोपाच काढायच्या? उठ पटकन. तो दचकून उठला. तोंडावर थंडगार पाणी मारलं, गुळणा केला आणि कापड चढवून तयार झाला. आज कुठं? 15 मैलावर एका गावात जुनं मंदिर आहे. मी आणि माझा मित्र काही दिवसांपूर्वी बघून आलो. तिथंच जाऊ, त्याचा दादा म्हणाला. एक गाव पायी चालत पार केलं आणि दुसऱ्या गावात बैलगाडी गावली. 2.5 तासात ते एका नवीन गावात पोहोचले, जिथे त्यांना कोणीच ओळखत नव्हतं आणि पुन्हा कधी बघणारही नव्हतं. त्यांनी हे जोखमीचं काम निवडलं तेव्हापासून ते असेच भूतासारखे एका गावातून दुसऱ्या गावात बेजबाबदार आणि हळवी माणसं शोधतात आणि त्यांच्या जीवावर 2 टाईमचं पोट भरतात. सुरुवातीला त्याच्या भावाने काम शोधायचा खूप प्रयत्न केला, पण चेटकिणीच्या पोरांना कोण काम देणार? असा जवाब आल्यानंतर काही वर्षांनी त्यांनी शोध बंद केला अन पण केला. चेटकिणीची पोरं कशी असतात ते आता दाखवूयाच. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. ते त्यांच्या धंद्यात गुंग झाले. ए अभ्या, अरे कुठं हरवतोस सारखा? लक्ष दे, दादा ओरडला. गावाच्या अलीकडेच एक स्मशान होतं. तिथल्या एका झाडावर चढून दादानं सगळं दृश्य नीट पाहिलं. खाली उतरल्यावर त्याने त्याला नेमकं काय आणि कसं करायचं ते सांगितलं. त्याच्या भावाचा मित्र शंकरही त्यांना तिथेच भेटला. अजून उशीर न करता ते आपापल्या जागांवर पोहोचले. मंदिर अतिशय भव्य होतं. त्याच्या माईनं सुद्धा अशाच एका भव्य मंदिरात बारसं करून त्याचं नाव अभय ठेवलेलं. माईची आठवण येऊन तो तिथंच थांबला. ते मंदिर चहूबाजूंनी अनेक प्रकारच्या सुंदर नक्ष्यांनी कोरलेलं होतं. त्या बाहेरच्या नक्षांकडे आपण बघत राहिलो तर एका नक्षीतून दुसऱ्या नक्षीत, दुसऱ्यातून तिसऱ्यात, तिसऱ्यातून चौथ्यात अशी न संपणारी साखळीच लागायची आणि प्रश्न पडायचा की पहिली नक्षी नेमकी कोणती होती. खरंच ते नक्षीकाम मोहिनी घालतं आणि गाभाऱ्यात वसलेल्या परमेश्वराचा विसर पडतो आपल्याला. त्याच्या भावानं कोणाचंही लक्ष नाही हे पाहून दगड मारून डोळे वटारून हलकेच त्याला सावध केलं. तो आत मंदिरात गेला. 15 फूट खोल गाभाऱ्यात वसलेल्या महादेवापुढे हात जोडून त्याने प्रार्थना केली आणि माफी मागितली. कारण सोन्याच्या पिंडात वसलेल्या त्या परेशाचीच आज चोरी होणार होती. खात्री करून घेतली की मंदिरात बामण सोडल्यास कोणीच नसेल. दुसरीकडे त्याचा दादा मंदिराच्या समोरच्या पोलीस चौकीवर नजर ठेवून होता. तिथले आळशी पोलीस वेळेच्या आतच जेवायला निघून गेले. त्याच्या भावाने शंकरला इशारा केला आणि खरं नाटक सुरू झालं. दुपार होती, त्यामुळे मंदिरात फारसे भाविकही नव्हते. पण जे होते त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं होतं.
त्याने संबळावर हात चढवत मंदिराच्या आवारात खंडोबाचा गोंधळ सुरू केला. हळूहळू करत एक एक जण खंडोबाची कथा ऐकायला येऊ लागले. 2 पोलिसांनी चौकीच्या दारातून त्याच्यावर नजर टाकली न परत ते आत गेले. त्यांच्या गमतीचा दादा कानोसा घेत होता. रस्ता मोकळा आहे. त्याच्या भावाने पुन्हा शंकरला इशारा केला. शंकरने मोहाचा पाला फडक्यावर चुरून गाभाऱ्यात प्रवेश केला. वरच्या छिद्रातून आलेला सूर्यकिरण त्या शिवलिंगाची कांती अजूनच चमकवत होता. शंकरने बामणाला फुलांनी भरलेलं ताम्हण दिलं. बामणाने ते देवाच्या चरणाशी उलट केलं न प्रसाद घेताना शंकरने ते फडकं त्याच्या तोंडाला लावत त्याला जागीच आडवं केलं. ध्येयाच्या अगदी जवळ होता तो. देवाला त्याने पोत्यात बांधलं आणि बाहेर निघताना गाभाऱ्यातल्या मोठ्या घंटेला डोकं लागून ती खाली पडली. खूप मोठा आवाज झाला. गोंधळ पाहणाऱ्या सगळ्यांचं लक्ष मंदिराकडे गेलं. सगळ्यांनी मंदिराकडे धाव घेतली. पोलीसही सावध झाले. अभ्याच्या भावानं त्याला सटकण्याचा इशारा केला. दोघेही पळत सुटले. गावातल्या स्मशानामागच्या कचरा कुंडी आड लपत दम खात असताना अभ्या फसला की रे बेत सगळा, त्याचा भाऊ खंत करत होता. तेवढ्यात अभ्याने एका खांद्यावर पोतं न दुसऱ्या हातात त्रिशूळ घेऊन पळणाऱ्या शंकरला आत खेचलं. शंकरच्या हातात पोतं बघून दादाच्या जीवात जीव आला. त्यांची चोरी यशस्वी झाली होती. पण आता तिथे थांबणं धोक्याचं होतं. आजूबाजूला दक्षतेने पाहत तो बाहेर आला न त्याने शंकर व त्याच्या भावाला बाहेर येण्याचा इशारा केला. ते दोघे बाहेर येऊन पळ काढणार इतक्यात दादाच्या छातीत गोळी घुसली. त्याने वळून बघायच्या आतच दुसरी गोळी शंकरच्या डोक्यात घुसली. शंकरच्या कपाळामधोमध गोळी लागून तयार झालेलं छिद्र महादेवाच्या 3ऱ्या डोळ्याप्रमाणे भासत होतं. त्याने एकदा दादाकडे रोखून पाहिलं आणि जो पळ काढला तो पुन्हा थांबलाच नाही. चोरी फसलीच. डोक्यात धावणारे असंख्य विचार आणि पायांनी धरलेला वेग कुठंच थांबत नव्हते. दम लागून छाती फुटेल असं वाटत होतं. इतक्यात एका दगडाला ठेच लागून तो जोरात खाली जमिनीवर पडला. आता आपण पकडले गेलो असं त्याला वाटून तो उपडा झाला तर आजूबाजूला मागे पुढे कोणीच नव्हतं. संध्याकाळ होत आलेली. आपण नक्की किती वेळ पळतोय? कोणत्या गावात होत आपण? आजूबाजूला फक्त झाडच झाड. हे गाव आहे की जंगल? त्या दमा भरल्या अवस्थेत तो उठून पुन्हा चालू लागला. जरा पाणी प्यावं असं त्याला वाटलं म्हणून तो आजूबाजूला शोध घेत असताना एक विहीर त्याला दिसली. विहिरीत उतरून तो पाणी प्यायला आणि पिता पिता त्याला रडायला यायला लागलं. काय होऊन बसलं हे? एकटे पडलो आपण. सगळेच सोडून गेले. माई, दादा, सगळेच. माझ्याच बाबतीत का असं व्हावं? त्याचं डोकं भणभणू लागलं. त्या सरशी त्याने पाण्यात उडी मारली आणि तो तळाशी जाऊन शांत बसला. माईची खूप आठवण येत होती त्याला. माईने जाण्याआधी रात्री सांगितलेली गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करत असताना त्याला जाग आली. तर तो एका अस्वलाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता. दचकून तो मागं सरकला तसं अस्वलही घाबरलं. त्याने आजूबाजूला नजर टाकली तर ते एक कुडाचं खोपटं होतं.
चुलीजवळ पडलेलं फाटा त्याने उचलला आणि अस्वलावर भिरकावला. अस्वलाने मोठा चित्कार केला. तशी एक म्हातारी झोपडीत आली. तिनं त्या अस्वलाला शांत केलं. अरे बापा, का त्याच्यावर डाफरतोस? अरे त्यानंच तुझा जीव वाचवला. काल तू विहिरीत उडी टाकली, त्या आवाजानं आम्ही विहिरीजवळ आलो आणि तुला पाण्याबाहेर काढून हिथं आणलं. का र बापा जीव दिलास? तसं त्याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हातारीच्या कुशीत ओक्सा बोक्शी रडत त्यानं सर्व कहाणी सांगितली. बापा, वाईट काम आपलं वाईटच करतं. आणि त्या क्षणाला त्याला आठवलं, जाण्याआधीच्या रात्री माईने हेच आपल्याला सांगितलेलं. अस्वल त्याच्या बाजूला बसून सगळं ऐकत होतं. त्याला हे कळत होतं की नाही माहीत नाही, पण तोही आतल्या आत विव्हळत असावा. न राहून त्याने अस्वलाबद्दल म्हातारीला विचारलं तर म्हातारीने त्याच्या माईची कहाणी सांगितली. ह्याच्या आईला गावातल्या लोकांनी शिकार करून खाल्ली. पोरगं अनाथ झालं. या जंगलात विहिरीजवळ सापडलं मला. तवापासून हा माझ्या बरोबर आहे. माझ्यासारख्या एकल्या बाईची सोबत आणि माझा रक्षक बी. अभ्याच्या मनात विचार आला, ह्या अस्वलाप्रमाणे आपल्या माईलाही आपण असेच सापडलो आणि तिने आपला सांभाळ केला, आपल्याला मोठं केलं. त्याला म्हातारीचा अभिमान वाटला. तो तिला माईच म्हणू लागला. दिवस सरत होते. अभ्या म्हातारी सोबतच राहू लागला. म्हातारी जंगलात जाऊन फळं तोडायची आणि गावाबाहेर विकून गुजारा करायची. पण अभ्या आल्यापासून तिचं काम हलकं झालेलं. ती घरात फक्त स्वयंपाक करायची. अभ्या पैसे कमवून आणायचा, पण त्याच्या पैसे कमवण्याचा मार्ग म्हणजे चोरीच होता. कारण त्याशिवायची मेहनत त्याला माहीतच नव्हती. एक दिवस एका सावकाराच्या घरी चोरी करताना तो पकडला गेला. सावकार गावातलाच असल्यानं त्यानं म्हातारीचा अपमान केला आणि जाताना कुठल्या चोराला पाळते ही चटकीण असं म्हणत पोलिसात तक्रार करायला निघून गेला. त्या क्षणी अभ्याला त्याची माई आठवली. नवऱ्याला चोरीच्या आरोपात अटक झाली. चोराची बायको म्हणून अख्खा गाव तिला असाच चेटकीण म्हणायचा. शेवटी तिनं गावातल्या मंदिरासमोरच्या झाडाला लटकून जीव दिला. अभ्याला अटक झाली. बरीच वर्ष तो तुरुंगात होता. एक दिवस त्याला खबर आली की म्हातारीनं गावातल्यांच्या जाचाला कंटाळून तसंच झाडाला लटकून जीव दिला. त्याने प्रचंड आक्रोश केला, पण वेळ हातातून निघून गेली होती आणि त्याला म्हातारीचं वाक्य आठवलं. बाबा, वाईट काम आपलं वाईटच करतं. आज आपल्यामुळे ते अस्वल आपल्यासारखं अनाथ झालं, एकटं पडलं. ह्या चोरीने आयुष्य लुटलं आपलं. काही दिवसांनी कोर्टाचा फर्मान आला. अभ्याला फाशीची शिक्षा झाली. फाशीला द्यायला नेत असताना त्याला माई, भाऊ, शंकर, म्हातारी, अस्वल सारे आठवले. जेलरनं त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली. त्यावर तो रडतच म्हणाला, मला लवकरात लवकर फाशी दे, फाशी दे. जल्लादानं त्याला फाशी दिली आणि तो विहिरीतून बाहेर आला.